हे हाय हॅलो गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पोगो 143. तर आज व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे माझी ऑर्डर, मेकअपची ऑर्डर, जी की आहे पनवेलमध्ये. खूप लांब आहे, तर लांब तर आहेच, लांब असतात म्हणजे ऑर्डर भरपूर. पण आज मॉर्निंगला निघायचं आहे, म्हणजे आत्ता वाजले सकाळचे 7. आता मी निघतोय घरातून, 5 मिनिटात निघेन. आणि मला काही करून तिथे 9:30 पोहोचायचं आहे, 9-9:30. आणि आज बड्डे आहे त्यांचा, म्हणजे त्यांच्या बेबीचा फर्स्ट बड्डे आहे. तर मदरचा मेकअप करायचा, म्हणजे मम्मीचा मेकअप करायचा आहे. तर आता मी निघतोय, तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. हे गाईज, तर मी आता घरून निघालो आहे आणि बी कॅबिनला चाललो आहे. तिथून ऑटो पकडेन आणि स्टेशनला जाईन. तर आता खाली चाललो आहे बी कॅबिनला. तर गाईज, मी पनवेल रिटर्न तिकीट काढली आहे, अजून ट्रेन लागली नाही आहे. तर थांबतो, ट्रेन कधी लागते ते बघतो आता. गाईज, तर ही ट्रेन आली आता पकडायची ट्रेन. भरपूर गर्दी, ऑफिस स्टाफ मॉर्निंगचा. तर गाईज, आता उल्हासनगर आलं आहे. हे गाईज, तर मी आता ठाण्याला उतरलो आहे आणि आता 9-10 प्लॅटफॉर्मला जाईल. तिकडे पनवेल ट्रेन आहे, लागली असेल. गाईज, तर अजून ट्रेन लागली नाही आहे, 10 मिनटं आहेत. तर पनवेल स्टेशनला काहीतरी ती ट्रेन जी येणार आहे ना, काहीतरी ती 8:41ची आहे, जी मला 9:30ला पनवेल स्टेशनला सोडते. तर ती ट्रेन आली नाही आहे, तर त्या ट्रेनला थांबलो आहे मी. तर बघू ट्रेन कधी येते. आता नेरूळ ट्रेन लागली, पण ही हल्ली, तर ही गेली. आता इथे येईल पनवेल ट्रेन. गाईज, तर पनवेल स्टेशनला आता मी उतरलो आहे आणि आता ऑटो स्टँडची जाईन आणि ॲड्रेस काही ताईला विचारेन. थँक गॉड काही जास्त गर्दी नाही आहे आणि दोन्ही ट्रेनला मला जास्त गर्दी नाही भेटली. तर गाईज, मी हॉलच्या इथे आलो आहे. आता हॉलवर आहे, फर्स्ट फ्लोअरला. तर हॉलकडे चाललो आहे मी आता. तर गाईज, हा इथे सेल्फी पॉईंट आहे. तर आता मी वर चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला. गाईज, तर खूप छान असा मस्त ब्युटिफुल हॉल आहे. तर गाईज, डेकोरेशन बघू शकता तुम्ही इथे बड्डेचं. खूप मस्त बँक्वेट हॉल आहे. तर गाईज, गेले 10 ते 15 मिनटं झाले मी बसलो आहे आणि अजून मेकअप ज्या ताईचं करत ताई अजून आली नाही आहे. असतात घरातले फारसे कामं, फारसे नाही भरपूरच कामं असतात. ज्या घरी बड्डे किंवा लग्न सराई जे काय असेल ते घरातली कामं आवरत नाहीत माहिती. कारण भरपूर ठिकाणी माझा हाच प्रॉब्लेम असतो, मी टायमात जातो पण ब्राईड असो किंवा जी मेकअप सायडर असतील ते सगळेच लेट होतात, कारण घरातले कामं संपत नाहीत. तर मी थांबलो आहे आणि माणसं यायला स्टार्ट होतात आता हळूहळू. तर आता बघू कधी दिदी येते आणि दिदीचा मेकअप मी स्टार्ट करेन. तर गाईज, आता मी मेकअप स्टार्ट करणार. मेकअपच्या आधी हेअर्स क्रम्पिंग करून घेतलेत. आता हेअरस्टाईलच्या आधी मग मेकअप करेन आणि मग परत हेअरस्टाईल करेन. तर नक्की बघा किती मस्त वाटेल लुक माझा. A few moments later.
कंटाळा येतो त्याला आतमध्ये बलून पाहिजे म्हणजे तो त्या बलूनच्या ह्याच्यात खेळला असेल. हे गाईज तर मी आता मेकअप करून बाहेर निघालोय. खूप मस्त मेकअप झाला मी आणि माझी वॅनिटी. आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आता ऑटो बघतो इथे कुठे ऑटो भेटतात मला स्टेशनला जायला. काय माहित कुठे असतील. ऑटो स्टँड पण दिसत नाही इथे कुठे. तर आता निघतो. तर गाईज ऑटोतून मी उतरलो आता स्टेशनला आलो आहे आणि आता स्टेशनवरून ट्रेन पकडेन. 12:30ची ट्रेन आहे ठाणे. माझी खूप लवकर ऑर्डर संपली तर मला खूप बरं वाटतं. असं मस्त न्यू इयरचा आज सांगायचं राहिलं आज न्यू इयर होता. न्यू इयरचा पहिला दिवस आणि पहिली माझी ऑर्डर. तर आय होप ही ऑर्डर एवढी मस्त झाली ना तर मला असे म्हणजे खूप होप्स आहेत की माझे पुढचे पण जे काही ऑर्डर्स होतील ते मस्तच होतील. तर आता मी चाललो आहे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर. तर गाईज मी प्लॅटफॉर्मवर बसलो आहे आणि अजून ट्रेन नाही आली. ट्रेनची वाट बघतोय. तर ट्रेन कधी येईल ते माहीत नाही आहे. तर ब्लॉग कंटिन्यू असतो. अजून ब्लॉग संपला नाही आहे. गाईज मी आता ठाणे स्टेशनला आलो आहे आणि आता अंबरनाथ किंवा बदलापूर ट्रेन बघतो कुठे लागली किंवा कर्जत जी काय लागली असेल ती. तर ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अजून बघा थोडंसं बाकी आहे. तर गाईज ट्रेन आलेली आहे आमची. अंबरनाथ ट्रेन आली आहे. अंबरनाथ पास ट्रेन आलेली आहे. तर गाईज मी अंबरनाथ स्टेशनला आलो आहे. आता ऑटो पकडतो आंबेडकर नगरची. हे गाईज तर आता मी अंबरनाथ स्टेशनवरून ऑटो पकडली आहे आणि आता घरी चाललो आहे. ऑटोत बसलो आहे. हे गाईज तर आता मी घरी आलो आहे आणि व्लॉग कसा झाला मला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सपोर्ट असंच कायम स्वरूपी असू द्या. टाटा बाय बाय.